नमस्कार मंडळी, मी जागृती आणि आज आहे फ्रायडे. आणि फ्रायडे म्हटलं म्हणजे कसं सगळं एकदम असं आरामात शिल्पील. सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी. आणि आज या फ्रायडे स्पेशलमध्ये मी बनवणार आहे कढी खिचडी. कढी खिचडी म्हटलं म्हणजे कसं ना, एकदम असं सोल फूड असतं, असं खाऊन असं मन प्रसन्न होऊन जातं. सो चला तर मग बनवूया. सगळ्यात आधी तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. आणि यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा असतो, तो बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. आणि कांदा असा छान लाल होईस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. जितका तुम्ही जास्त कांदा घालाल तितकं जास्त तुमच्या खिचडीला एक वेगळा असं छान असा टेस्ट येते आणि असा एक छान असा फ्लेवर येतो. कांदा असा छान लाल झालेला आहे आणि ऑलमोस्ट म्हणजे असं छान लाल होतो आहे आता. आणि कांदा लाल झाल्यानंतर आपल्याकडे असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जसे की वाटाणे, टमॅटो, बटाटा आणि कोथिंबीर असं चवीनुसार किंवा आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीने टाकून घ्यायचं. ते तुमच्या चॉईसवर आहे. तुम्ही यामध्ये कोबी घालू शकतात, कोणाकोणाला गाजरही आवडतं. आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात आपल्याला सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. आपण तुम्हाला आवडीनुसार आपण यात भाज्या टाकू शकतो. आणि आमच्या खानदेशात कसं असतं ना की बेसिकली एक आम्ही वेगळ्या प्रकारचा मसाला घरी बनवतो, जो की कांदे त्याला चिरायचे, त्याला वाळवायचे आणि मग त्याची पेस्ट करून सगळ्या प्रकारच्या चटणी टाकून हा एक मसाला बनतो. आणि मग हा मसाला थोडी हळद, थोडी धणे पावडर, जिरे पावडर असं टाकून छान एक मिक्सचर होऊ द्यायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर मसाल्याला असं थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण मसाला असा छान भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे सुंदर असा मसाला छान रेडी झालेला आहे. आणि मग भिजवलेले डाळ तांदूळ या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे. बरीच लोकं आधी पाणी टाकतात मग तांदूळ टाकतात, ते तुमच्या चॉईसवर आहे. बट मला जास्त करून आधी तांदूळ टाकायला आवडतं, म्हणजे छान प्रकारे ते मिक्स होतं सगळं तांदूळासोबत मिश्रण. आता हे सगळं झाल्यानंतर आपण कढीसाठी तयार करून घेऊया. आपण ताक घेतलं आहे, ताकामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ टाकणार आहोत. आपल्या चवीनुसार किंवा आपल्याला कढी घट्ट हवी, पातळ हवी त्या हिशोबाने आपण त्याच्यात बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ आणि ताक असं छान पद्धतीने एकजीव होईस तोपर्यंत एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अशा गाठी किंवा असे लम्स त्या ताकात राहणार नाही आणि आपली कढी ही फुटणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये अद्रक, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता अशा सगळ्या गोष्टी टाकून घ्यायच्या आणि एक पेस्ट तयार करून घ्यायची. मिरची, अद्रक, लसूण आणि थोडंसं कढीपत्ता टाकला तरी चालतो. आणि त्या पेस्टला छानपैकी असं तेलात टाकायचं आणि तेलामध्ये तडतडू द्यायचं. आणि माझी एक सिक्रेट रेसिपी असते की मी तेल जेव्हा आपण फोडणी देतो त्यावेळेस मी कोथिंबीर टाकते, कारण की मला असं वाटतं कोथिंबीरने एक वेगळी टेस्ट येते. ही माझी सिक्रेट रेसिपी तुम्ही असं म्हणू शकतात. आणि छान ती एक आपण बनवलेली पेस्ट जी आहे ती टाकायची आणि त्यानंतर सगळं असं एकजीव करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आपली छान कढीसाठी जी असते ती फोडणी असते ती तडतडते आणि मस्त असा स्मेल येतो यावेळेस. आणि चवीनुसार तुम्ही यामध्ये हिंग पण टाकू शकतात, कारण की कढीत जर तुम्ही हिंग टाकला किंवा दगडफूल टाकलं तर एक वेगळा टेस्ट किंवा एक वेगळा स्मोकी फ्लेवर आपल्या कढीला येतो. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं तडतडलं आहे सगळं काही जे आपण फोडणी दिली होती गाईज. आणि अजून मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मी नाही कुठल्या प्रकारची शेफ आहे, नाही मला स्वयंपाक असा छान प्रकारे येतो, बट मला स्वयंपाक करायला आवडतो आणि स्वयंपाक करता करता असं गप्पा मारायला आवडतं. एक छोटासा प्रयत्न त्यासाठी हा केलेला आहे. आणि जे ताक आपण बेसन पिठासोबत एकत्र करून घेतलं होतं ते या फोडणीत घालायचं आणि एक छान असं थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. आणि कढीला थोडीशी उकळी येईस तोपर्यंत आपल्याला ही कढी छान शिजू द्यायची आहे. कढी शिजली की नाही हे त्याच्या आपल्याला जर आपण थोडीशी घेऊन बघितली चमचा तर आपल्याला कळतं की आता ऑलमोस्ट झालेली आहे. त्यानंतर आपण ज्या खिचडीमध्ये जे तांदूळ वगैरे टाकले होते त्याच्यामध्ये सगळं पाणी वगैरे टाकून छान त्या कुकरला एक शिट्टी किंवा 2 शिट्ट्या होईस तोपर्यंत असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आमच्याकडे असं म्हणतात, म्हणजे बेसिकली खानदेशामध्ये, की जर तुमच्या खिचडीला किंवा तुमच्या भाजीला कसा रंग येतो त्यावरून ठरतं की तुम्ही किती जीव लावून किंवा किती मन लावून आणि किती छान पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे किंवा खिचडी बनवलेली आहे. आणि अशा पद्धतीने थोडं मीठ वगैरे घालून आपल्या चवीनुसार खिचडी मस्तपैकी झाकण लावून घ्यायचं, कुकरची शिट्टी होऊ द्यायची. आणि तुम्ही बघू शकता इथे छान असा कढी खिचडीचा मेनू तयार झालेला आहे. या जेवायला सगळं